आजची घटना ही उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील आहे। दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11च्या सुमारास लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेने व तिच्या 2 मुलीने तिच्या इंजिनियर असलेल्या लव्हरची चाकूने हत्या केल्याच्या प्रकाराने संपूर्ण लखनौ शहर हादरले होते। या घटनेने अनैतिक संबंधाचा शेवट हा फार वाईट आणि दुर्दैवी होतो हे सिद्ध झाले आहे। आणि आता ही हत्या का केली आणि कशी केली आणि शेवटी या हत्येमागचा काय हेतू होता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी एडिटर संदीप आणि आपण बघत आहात प्रतिशोध। उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील देवरिया येथील जानकीपुरम या ठिकाणी सूर्य प्रताप सिंह वय वर्ष 33 हा व्यक्ती आपल्या परिवारासोबत म्हणजेच आई वडील यांच्यासोबत राहत होता। आणि हा सूर्यप्रकाश सिंह एव्हरेडी कंपनीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदावर गेल्या 10 वर्षापासून काम करत होता। याची आर्थिक स्थिती सुद्धा भक्कम होती, बऱ्यापैकी होती। बंगला, गाडी, भौतिक सुख त्याच्याकडे होतेच। हा झाला सध्याचा विषय। परंतु गेल्या 13 वर्षापूर्वी म्हणजेच 2012 साली ज्यावेळी सूर्यप्रताप सिंह याचे शिक्षण सुरू होते तेव्हा त्याचे वय 20 ते 21 वर्षाचे होते। त्यावेळी शिक्षण सुरू असतानाच पार्ट टाइम ट्यूशन क्लासेस घेणे त्याने सुरू केले। घरी जाऊन तो मुलांची शिकवणी घ्यायचा व आपले कॉलेजसुद्धा करायचा। आणि मग या अनुषंगातून हरदोई जानकीपुरम येथे राहणाऱ्या रत्नादेवी यांच्या 2 मुलींची शिकवणी त्याला मिळाली। त्यावेळी रत्नादेवीचे वय 33 वर्षाचे होते। सध्या ती 46 वर्षाची असून ती तिचा पती राजेंद्र कुमार व 2 मुली असे राहत होते। सूर्यप्रताप सिंह हा हँडसम होता, तरुण होता। तो दररोज मुलांना शिकवणी घ्यायला रत्नाच्या घरी यायचा। रत्ना त्याच्यापेक्षा वयाने 13-14 वर्षांनी मोठी होती, परंतु दिसायला खूप सुंदर होती। अगदी मॉडर्न लुक होतं, गोरी गोमटी होती। अशा प्रकारे तिचं सौंदर्य झळकत होतं। सुरुवातीला सूर्यप्रताप याचे मुलांच्या ट्यूशनकडेच लक्ष असायचे। त्याच्या मनात कोणताही वाईट विचार आला नव्हता। परंतु रत्ना मात्र मध्येच येऊन काहीतरी मिस्किल गंमत करायची। तरी सुद्धा सूर्यप्रतापला काहीच उमजले नाही। त्याचे आपले सतत कामात मन असायचे। परंतु रत्नाचा गंमत करण्याचा ओघ हळूहळू वाढत गेला आणि ती सूर्यप्रताप याला मनोमन पसंत करू लागली। स्मित हास्य म्हणजे स्माइल सुद्धा देऊ लागली। गंमत करण्याची पातळी कमी कमी होत गेली। सूर्यप्रतापच्या आता सर्व लक्षात आले होते आणि मग त्या दिवसापासून त्यानेही तिला प्रतिसाद देणे सुरू केले। हळूहळू दोघांची जवळीक वाढत गेली। दोघे केव्हा प्रेमात पडले हे कळलंच नाही। आता हा प्रकार दररोजचा सुरू होता। फोनवर बोलणे, चॅटिंग करणे आणि दररोज आपला नवरा ऑफिसमध्ये व मुली शाळेत गेल्यानंतर नको तो प्रकार करणे हे रोजचेच चालले होते। असे करता करता 2 वर्ष कसे निघून गेले हे कळलंच नाही। रत्नाला मात्र शरीर सुखाची चटकच लागली होती। आणि मग 2014 मध्ये रत्नाच्या पतीला कावीळ झाला आणि त्यातच तो मरण पावला। त्यानंतर रत्ना एकटी आपल्या 2 मुलींना घेऊन राहत होती। पुढे सूर्यप्रताप रत्नाची मदत करू लागला। रत्नाला नवऱ्याची 40,000 रुपये पेन्शन मिळत होती, तर सूर्यप्रताप हा इंजिनियर जरी असला तरी त्याला फारसा पगार मिळत नव्हता। परंतु दोघेही एकमेकांना मदत करत होते। माझा नवरा मरण पावला, आता आपण लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू अशी रत्ना म्हणू लागली आणि ठरले सुद्धा। मग या दोघांनी मिळून ग्रीन सिटी सालारगंज गाव येथे एक घर विकत घेतले। सुरुवातीला सूर्यप्रताप तिथे मुक्काम करत नव्हता, परंतु रत्ना आणि सूर्यप्रताप यांच्या संबंधांविषयी सूर्यप्रतापच्या घरी माहिती झाली आणि मग या विषयाला घेऊन दररोज त्याच्या घरी भांडणं होऊ लागली। कारण सूर्यप्रतापचे वडील नरेंद्र सिंह हे त्याच्या लग्नाकरिता मुली बघत होते आणि मुलाचा असा प्रताप बघून ते वैतागले सुद्धा होते। आणि मग घरात सततच्या भांडणांमुळे सूर्यप्रताप याने आपले घर कायमचे सोडून दिले व रत्नासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागला। दोघांचेही छान सुरू होते। हळूहळू दिवस पुढे जात गेले आणि असे करता करता दोघांच्या रिलेशनशिपला 13 वर्ष पूर्ण होऊन गेली। रत्नाच्या मुली मोठ्या झाल्या। मोठी मुलगी 18 वर्षाची तर लहान मुलगी 14 वर्षाची झाली। आणि मग 13 वर्ष लोटल्यानंतर सूर्यप्रतापला आता रत्ना बोर झाली होती, नकोशी झाली होती। त्याचा डोळा रत्नाच्या मोठ्या मुलीवर होता। मोठ्या मुलीने माझ्याशी संबंध ठेवावे असे तो सतत म्हणत होता। त्याने रत्नाच्या मोठ्या मुलीचा छळ करणे सुद्धा सुरू केले।
तो तिचा नेहमी छळ करत होता, जबरदस्ती सुद्धा करत होता. मात्र रत्ना नेहमी त्याच्या आळवी यायची. त्यामुळे सूर्यप्रतापला संताप आला. तो सतत भांडणं करू लागला. मोठ्या मुलीवर तो सतत संशय देखील घेऊ लागला आणि मारझोड सुद्धा करू लागला. त्याने मुलींना शाळेत पाठवणे सुद्धा बंद केले. एवढेच नाही तर तो कोणत्याही मुलाशी बोलू देत नव्हता, मैत्री सुद्धा करू देत नव्हता. आणि म्हणून या सर्व प्रकारांमुळे रत्नाला सूर्यप्रतापची खूप चीड निर्माण झाली. घरातले वातावरण नेहमी तापले असायचे. आणि मग रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता रत्नाची मोठी मुलगी आपल्या रूममध्ये झोपली असता सूर्यप्रताप तिच्या रूममध्ये जाऊन त्याने तिच्याशी जोर जबरदस्ती केली आणि तिचा विनयभंग सुद्धा केला. मात्र मुलगी मोठ्याने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून रत्ना स्वयंपाकघरातून चाकू घेऊन आली व सूर्यप्रताप याच्या गळ्यावर वार केला. तो घायाळ झालेला बघून दोन्ही मुलींनी सूर्यप्रताप याला पक्क पकडून ठेवले आणि रत्नाने त्याच्या गळ्यावर आणखी सपासप वार केले. सूर्यप्रताप जागेवरच मरण पावला. आणि मग हत्या झाल्यानंतर रत्ना आणि तिच्या दोन्ही मुली सुमारे 4.5 तास घरातच थांबल्या होत्या. त्या कुठेही पळून गेल्या नाहीत आणि त्यांनी प्रयत्नही केला नाही कुणाला या बाबतीत सांगितले. सकाळी 9:45 रत्नाने स्वतः पोलीस कंट्रोल रूमला फोन करून हत्येची माहिती दिली आणि इन्स्पेक्टर BBD राम सिंग यांनी तात्काळ ग्राम प्रधान राम मोहन यादव यांच्याशी संपर्क साधला आणि ही घटना खरी आहे की नाही म्हणून हे पाहण्यासाठी ग्राम प्रधान घरात पोहोचले आणि ही हत्या रत्नानेच केल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा त्यांना रत्नाने स्पष्ट सांगितले की हत्या तिनेच केली आहे. सोमवारी सूर्यप्रताप सिंह यांचा शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमार्टम करण्यात आला. पोस्टमार्टम मध्ये गळ्याची नस कापलेली आढळली. तसेच छातीजवळ धारदार शस्त्राने खोल घाव दिसले. डॉक्टरांनी सांगितले की गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळेच रामप्रताप याची हत्या झाली आहे. सोमवारी आरोपी रत्नाला तुरुंगात पाठवण्यात आले तर तिच्या 2 मुलींना बालिका सुधार गृहात पाठवण्यात आले. DCP पूर्व शशांक सिंग यांच्या मते आरोपी महिलेकडून चौकशीत कळाले की रविवारी रात्री सूर्य याने मोठ्या मुलीला खोलीत बंद करून मारहाण केली. आई आणि धाकट्या मुलीने कसेबसे दरवाजा उघडून तिला वाचवले. त्यानंतर सूर्यप्रताप सिंग आणि आरोपी महिलेत वाद वाढला. सूर्यप्रतापने पुन्हा मारहाण केली तेव्हा मुलींनी त्याला जमिनीवर पाडून दाबून ठेवले. त्याच दरम्यान महिलेने स्वयंपाकघरातून चाकू आणून प्रथम छातीवर वार केला आणि नंतर गळा चिरला. थोड्या वेळातच सूर्यप्रतापचा जागेवर मृत्यू झाला. प्राथमिक तपासात महिला आणि तिच्या दोन्ही मुलीचा सहभाग स्पष्ट दिसतोय. पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि सर्व सबूत स्पष्ट तपासले जात आहेत. आणि म्हणून मित्रांनो, लिव्ह इन रिलेशनमध्ये प्रेमाबरोबर विश्वास, सुरक्षितता आणि एकमेकांविषयी जबाबदारी असणे महत्त्वाचे असते. या नात्यात कोणताही कायदेशीर बंधनकारक आधार नसतो. त्यामुळे समस्या आल्या तर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. भावनांवर नियंत्रण नसणे आणि रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्याचे नुकसान करतात. एका क्षणात रागामुळे 3 जीवन उद्ध्वस्त झाले आहे. एकाचा मृत्यू, एकाला तुरुंगवास आणि 2 मुलींची बालसुधारगृहात रवानगी. मित्रांनो, तुमचे या घटनेविषयी काय मत आहे कॉमेंट करून जरूर कळवा आणि आणखी व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.